नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, तुम्ही बऱ्याच दिवसापासून सांगत होते गायत्रीला कुठेतरी फिरायला घेऊन जा, कुठेतरी फिरायला घेऊन जा. चला तर आता आम्ही आक्सा बीचला फिरायला आलो आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण तुम्हाला पूर्ण आक्सा बीच दाखवणार आहे मी. तुम्हाला ते गाणं माहिती आहे ना, तुझे आक्सा बीच घुमा दू हा चलती क्या, सलमान खानचं गाणं आहे बघा ते. त्याच बीचवरती आता आम्ही आलो आहेत. गायत्रीला पण घेऊन आलो आहे. आता गायत्री पण एन्जॉय करणार आहे, त्रिशू पण. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तुम्हाला म्हणजे आक्सा बीचला कसं यायचं काय नाही ते पण तुम्हाला सांगणार आहे. बघा तुम्ही बोरिवलीवरनं पण येऊ शकतात, मालाडवरनं पण येऊ शकतात, अंधेरीवरनं पण येऊ शकतात. मालाड बोरिवलीवरनं तुम्ही मालाडवरनं 271 पकडू शकतात, बोरिवलीवरनं 269 बस पकडून डायरेक्ट आक्सा बीचला येऊ शकतात तुम्ही. आणि एकदम सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो, एकदम भारी वातावरण आहे. तुम्ही नक्की आक्सा बीचला या. चला तर आता आम्ही जातोय, फिरतोय. आता ते त्रिशूला खेळणे वगैरे पण घ्यायचे आहेत. चला तर आता आपण डायरेक्ट ते त्रिशूला खेळणे वगैरे घ्यायचे तिकडे जाऊया आता आपण. चला तुम्ही एन्जॉय करा आता. कुठला वाला पाहिजे त्रिशू? हा ते बघ, ते कितीच आहे ते? 40 रुपये. त्रिशू ते वाला पाहिजे तुला? हे बघा ते बघ, ते फिरव त्रिशू. नाही नको आता, नको घेऊ तिला काही. ते हे दे ना, काढून दे त्यांना. तुला सांगतोय त्रिशू, ते घरी गेल्यावरती खेळतो, ऐकत नाही. इथं बीचवरती आता हे तुला पण घ्यायचं ते, तू पण खेळत बस ना तिथं बीचवर. काय ते नको. इकडे व त्रिशू, फिरव. कशा फिरवते ते बघ. ठीक आहे, चला आता चल. त्रिशू इकडे बघ, इकडे बघ. तिला असं गोल गोल फिरवायला पाहिजे होतं. तू काय करणार गायत्री? हा ते त्रिशूला खेळणे वगैरे घेतले जातात. तुम्ही हा बघा आता बीच बघू शकता तुम्ही. आता पूर्ण आक्सा बीच आहे हा. हे कैऱ्या वगैरे काय म्हणजे नारळ पाणी भरपूर. इथं खाण्याच्या पण वस्तू भरपूर आहेत मित्रांनो, म्हणजे विशेष नाहीत, भरपूर खाण्याच्या वस्तू आहेत इथं. आता गायत्रीला काय खायचं नाही काय नाही, आता गायत्रीवरती आहे आता. ते बघा मस्त वाटतं, म्हणजे इकडे आलं ना एकदम भारी वाटतं असं फिरायला. भरपूर प्रमाणाच्या बाहेर गर्दी असते मित्रांनो, गर्दीच म्हणजे विशेष नाही राही, एवढी गर्दी असते डायरेक्ट. त्रिशूला त्या गाडीवरती बसायचं आहे, त्या गाडीवरती बसतो आम्ही आता. आम्ही म्हणजे त्रिशूला बसवणार आहे त्या गाडीवरती. चला तर त्रिशूला त्या गाडीवरती बसूया आपण. आपले म्हणजे बरेच पिक्चरचे शूटिंग वगैरे झाले तिकडे, बरेच गाण्यांचे शूटिंग वगैरे पण झाले ते या बीचवरती. म्हणजे आम्हाला काही नाही, फक्त 10-15 मिनटं लागतात फक्त रिक्षाने यायला इथं आक्सा बीचला. आमचा तो मड बीच आहे, त्या मड बीचवरतीच आम्ही फिरून घेतो. तर इथं आज आक्सा बीचला आलो, म्हणजे कधीतरी येतो आम्ही इथं आक्सा बीचला पण फिरायला. चला ते काय तेव्हा त्रिशूला ते फिरायचं घेऊन दिलं, ते हवेमध्ये फिरत आहे ते गोल गोल. आता एवढी खेळण्यामध्ये मग्न होऊन जाईल ना ही त्रिशू, बस खेळतच राहिला आता ही. ते बघा ते कार्टून. चला तर मित्रांनो, आता परत तुम्हाला पूर्ण आक्सा बीच दाखवतो मी. हे बघा असा आक्सा बीच आहे. तुम्हाला यायचं आहे ना तर तुम्ही येऊ शकता. त्रिशू हाय कर, त्रिशू हाय कर. हाय. तेव्हा तिथं गाडीमध्ये बसले, तू बसते का गायत्री? हा हे बघा इथं मस्त गाडी. पूर्ण मस्त बीच आहे, म्हणजे इथं तुम्हाला जर यायचं राहिलं ना तर तुम्ही येऊ शकता तिकडे. हे बघा सगळे खाण्यापिण्याची वस्तू तुम्हाला सगळे भेटतील इकडं. त्रिशू हाय कर. मजा येते त्रिशू. बाय. तुला बसायचं आहे हा? मोठ्या ह्याच्यात आपले ते एरंगलची जत्रा भरेल ना, हा तेव्हा बस तिथं मोठमोठे असतात ना पाळणे ते,
तेव्हा बसते तू. हे बघा हे असा आक्सा बीच हा. राहू दे ना, बसू दे ना तिला. तेव्हा गाडी चालवते ती. हे गायत्री पकडते, तुला जम्पिंग खेळायचंय. तू पडशील ना का त्रिशू. हे का हिला जम्पिंग खेळायचंय. उलटा पकड गायत्री ते. नाही तसं पण खाली पकड वर. मी तर सांगत होतो आता नको घेऊया, ऐकत नाही तुम्ही. काय आलं त्रिशू. हे बघा हिला जम्पिंग खेळायचं इथं. आता ये हा त्या गाडीवरती. अरे तिला नाही चालवता येणार गायत्री ती गाडी. तेव्हा ते त्रिशूला ती गाडी चालवायची आहे. ते बघा त्या गाडीमध्ये बसायचंय तिला. त्रिशू नको तिला नको ना, पळून जाईल ना गायत्री. ती काही एवढी मोठी का. इकडे त्रिशू जम्पिंग जाऊ देतो बरं. 2 मिनिटं तिला पकडून अशी उडी मारून घेता गायत्री फक्त तिथं. तिने बघ ते चप्पल घातलेत ना. चप्पल काढ ना गायत्री. दे. किती म्हणतो तो हा गायत्री. जा. और बड़ा वाला लेके आने का ना उनके लिए भी. त्रिशू तू पडून जाशील ना तिथं. ती बघा तिथं जाते ते आतमध्ये. जम्प मार त्रिशू. त्रिशू इकडे बघ. त्रिशू गायत्री जा तू पण जा. ही बघा इथं ही गाडी बघा किती मस्त आहे. तू या गाडीमध्ये बस गायत्री. ए गायत्री तू पण मार ना जम्प. ए पकड नाही येऊ दे. बाय कर त्रिशू. दीदीला बाय कर. त्रिशू दीदी चालली बघ. दीदीला बाय कर. हे बघा यांना पण इथं जम्प मारायचं होतं, पण फक्त लहान पोरांसाठी जे मित्रांनो ते. तरी त्रिशू तिथं खेळते आता. कितना लेते भाई. 30 रुपया. अच्छा बघा इकडे कधी आलेत ना तुम्ही आक्सा बीच फिरायला. हा बघा इथं असतो 30 रुपये घेतात इथं तुम्ही जम्प. हे बघा जम्पिंग जपा. जा ना गायत्री तुला जायचं आहे का. हा बघा हे आक्सा बीच आहे. सांगत होते गायत्रीला फिरायला घेऊन जा. घेऊन आलोय आक्सा बीचला गायत्रीला. असा आक्सा बीच आहे. तर तुम्हाला माहिती आहे ना सलमान खानचा पिक्चर. हा मग ते सांगत होतो नको घेऊ गायत्री नको घेऊ. तू ऐकत नाही तू पण घे ते बघ. चल आता काहीतरी खाऊया ना आपण. काय खाणार त्रिशू तू. जप मार. हे भाई 30 रुपये कॅन्सल. अभी 30 रुपये वो जप. ये देख नहीं जानते ना कि दिन भर इधर खड़ा रहता है. काय खाणार गायत्री तू. पाणीपुरी की वडापाव. हा काहीच नाही खाणार. मस्त आहे इकडे फिरण्यासारखं. या तुम्ही कधी मुंबईमध्ये आलेत ना तर या इकडे आक्सा बीचला फिरायला. इथं पाणी खेळ तू.
इथं खेळतेस? हे काय संध्याकाळचा टाइम आहे, मस्त भारी वाटतंय म्हणजे संध्याकाळच्या वेळेला इकडे. इकडे काही हेलिकॉप्टर उडवत आहेत, ते खेळणे असतात ना ते उडवत आहेत ते. हे आहे आक्सा बीच आपला. प्रत्येक टायमाला तेच बोलतोय, हे आहे आक्सा बीच, हे आहे आक्सा बीच. काय त्रिशू, तू आता जम्पिंग खेळत होती ना, आता कुठे खेळतेस? हा हे गायत्री, काय खायचंय तुला? कुछ तो खाने के लिए. काय खावा नशे तुले? नाही काय खावा नशे तुले? स्पायसी स्पायसी. तिने बघ ते हात. चल त्रिशू तिकडे चल आता. कुठे कुठे थोडं मोठ्याने बोल ना. तलाश में घूम रहे खाने के लिए. हो बापरे. थोडं जोरात बोल ना. किती जोरात बोलू, एवढ्या जोरात बोलते ना. हा मग आता कसा आवाज निघाला तुझा? मी काहीतरी शोधते कसं खाण्यासाठी. कसं वाटतंय तुला आक्सा बीचला येऊन? भारी वाटतंय. दादाला बोलायला काहीतरी विचार करते, बोलते मध्ये. मित्रांनो आम्हाला इथं एक म्हणजे तो व्लॉगर व्हिडिओ बनवणारा भेटला, त्याने पण आमचे व्हिडिओ शूट करून घेतले. ते बोलते की माझा पण चॅनल आहे, सबस्क्राईब वगैरे करा म्हणे. ए इकडे हो त्रिशू, गाडी आली बघ इकडे हो. ते बघ ती गाडी आली बघ ना, तुला बसायचंय. तू आता त्या दुसऱ्या गाडीमध्ये बसली होती ना, ते जम्पिंग करत होती ना तू. हा मग नंतर बसू आपण, काहीतरी खाऊन घेऊ. त्याच गाडीवर बसायचंय. सांग गायत्री आता काय बोलणार हिला आता. कुठं? हा चल तिकडे जाऊया मग, चला आपण. चल काय खायचंय का आता? चला काहीतरी खायला जाऊ आता. चल ना आपण, चल तिकडे चल, काहीतरी खाऊया आपण. चल काय करायचं गायत्री हिचं नुसतं इकडे ना त्रिशू, कसा किलो ना? हा चल मग आपण घरी जाताना घेऊ. चल आताच मग तिथं घेऊया ना आपण, तिथं आहे ना दुकान. तिला ते खेळणी पाहिजेत. कुठे वडापाव पाहिजे तुला? हा मग वडापाव खाऊया ना, चल ना. इथं ते मंचुरियन वगैरे ते तर नाही भेटणार. चल राहू दे मग, मार्केटला गेल्यावर खाऊ. चल आपण इथं वडापाव खाऊ. ये त्रिशू इकडं. काय आलं गायत्री, तू सांग आता काय सांगणार तिला, सांग. घे वडापाव घे ना. हा 2 घेतो पर्यंत, मग बाकी नंतर बघू. कुठं? तिथं किलो ना आहे. अरे त्रिशू, मग आपण घरी जाताना किलो ना घेऊया ना. आता एक गायत्री, ये बघ इथं वडापाव आहेत बघ, वडापाव खाऊया आपण. काय होते हो, पोलिसांना बोलवते काकी? नाही चालेल, ते गायत्रीला किलो ना घेऊन देऊ, तेव्हाच खाईल ती, नाही तर असं खाणार नाही ती. मग तेच सांगतो, आता घरी जाताना तिथं घेतलं असतं ना आपण रस्त्यावरती. ये इथं वडापाव खातोय दादा. हे गायत्रीला वडापाव खायचे होते. कसे आहे काकी वडापाव? 20 रुपयाला एक. आता इथं 2 वडापाव घेतलेत गायत्रीला आणि मला. तिला मंचुरियन खायचं होतं ना गायत्री तुला? हा जाऊ दे, आता वडापाव खाऊन आता घरी जाऊ. चला आपण, कारण की ना आपल्याला कुठेच फिरू देणार नाही. बरेच म्हणजे इकडे ते नारळ पाणी वगैरे, ते वडापावचे स्टॉल, भरपूर खाण्याच्या वस्तू आहेत इकडे. येऊ शकतात तुम्ही इकडे. जाऊया ना काहीतरी, मग आता वडापाव वगैरे खाऊन घरी जाऊया ना. हा मग काय करायचं आता? मग बघ ना, नुसती चिडचिड करते ना त्रिशू. घे बसून घे, बस तिथं, जा तिथं बस. हा घेऊया आपण, किलो ना घेऊया आपण. तर ते काकी वडापाव देते ना, वडापाव खाऊन घे तू. हा बस तिथं वरती बस.
ते बघा तिचं ना तिकडेच लक्ष आहे, नुसतं ते खेळणीकडेच लक्ष आहे तिचं. तिला सांगतोय घरी गेल्यावर नंतर घेऊया आपण, पण ते ऐकायला तयार नाही ते त्रिशू. जास्त करते दादा तू. तुला नंतर नाही आलं. हा घेऊया थांब, घेऊया तो किलो ना घेऊया थांब आपण. घ्या ना. एक खा काहीतरी आता वडापाव खा. त्रिशूला पण देऊन देतो एक वडापाव. तिला असं अर्धा तोडून दे काहीतरी. दे तुला तुझ्या हातात दे. तिला मंचुरियन वगैरे खायचं होतं गायत्रीला, पण इथं काय ते मंचुरियन वगैरे काय भेटणार नाही, त्यासाठी आम्ही वडापाव घेऊन घेतला. काय पकडणार नाही, पडणार ना तू असं बस तू पाठी कर. नाही पण ते खाली. त्रिशू. ते खाली ठेव. हा तेव्हा तेव्हा वडापाव बघ. खा. गरम आहे. हे गरम असेल ना गायत्री. थोडा पू करून दे ना तिला. हे घे पाण्याची बॉटल पण घे. हे तिकडनंच पाण्याची बॉटल पण घेऊन आलो होतो आम्ही. कसं आहे? कशा लागतंय त्रिशू? मस्त लागतोय. वडापाव छान लागते. खेळणी कशाला पाहिजे तुला? मस्त आहे ना? घरी एवढ्या खेळणी आहेत तरी पण पाहिजेच तिला खेळणी. हा ना. हा तेच. कसा लागतोय त्रिशू वडापाव? मस्त लागतोय ना? ठीक आहे खा मग. तेच घेते ना काहीतरी. हा हा घेऊन घे. ती काय ती इथं जाता जाता टाकून देईल कुठे. बघ ना, काढ ना काहीतरी तुझ्या हाताने तू. थांब ते काढून देतात थांब. हा पिंक कलरचा द्या. हे त्रिशूला हे खेळण्याचं पाहिजे होतं. तुझा मोबाईल? हा माझ्याकडे ना. दे ना त्यांना इथून 60 रुपये दे. हा 60 रुपये. हे बघा हे 60 रुपयाचं भेटलं ते. इथं बऱ्याच वस्तू आहेत म्हणजे. आता इथं नको खेळू आता. चल आता जाऊया आपण. चल ही पोरगी ना यार नुसती किसकिस किसकिस करते काहीतरी. हा इथंच खेळशील? इथं कुठे सगळं मातीचं भरेल ना ते. ते बघा हिला इथंच खेळायचं आहे. सगळं मातीचं भरून जाईल ते. जाऊ राहू दे. तिला कुणी पण ते पॉकेट मध्ये ठेव ना. हे घे ते पॉकेट मध्ये ठेव. ठीक आहे? हे बघा इथं मस्त असे ते काय भिंगऱ्या बोलतात ते. बॉल वगैरे आहेत. कुठे जाऊया आता? घरी जाऊया. चल त्रिशू घरी जाऊया. चल आता जाऊया ना घरी. हे बघ हे आपला संध्याकाळचा टाइम आहे आता. हे असं वातावरण आहे. चल ना मग काहीतरी घे तिला जाऊया. चल हे तिथं माती नको टाकू बेटा. ते बघा ते माती माती खेळायला लागले लगेच. ते बघा इथं हे गायत्रीला कैरी खायची होती. हे कैरी वगैरे घेतली आता. हे गायत्री हे याच्यामध्ये कैरी आहे. काय आंबट खाते ग गायत्री तू. आणि इथं शेंगा आहेत. हे बघा मित्रांनो इथं शेंगा आहेत. हे घेतल्या आता इथं. हा मग शेंगा किती मस्त लागतात त्या खायला. हा का तुला नाही आवडत शेंगा? आणि ते बघा ही काय त्रिशू इथं ही काय का त्रिशू सगळे ते. हा खेळ आता तू. इथंच खेळायला लागली बघा ही. कशी लागते काय कैरी? आंबट की गोड आहे? माझ्यासारखी नाही. चल जाऊया ना काहीतरी घरी आता. हा काय पाहिजे तुला आता? बबल आता घेतला ना तू. बबल आहे ना घरी. चला आता घरी जातोय मित्रांनो आम्ही. चला रिक्षामध्ये. अरे यार बघ गायत्री आता मोबाईल नाही खायची तर तू उलटी करून मग उलटी करून देते ना तू. सांग गायत्रीला. चला मित्रांनो आता जातोय आम्ही घरी आता. चल बाय बाय कर त्रिशू. बाय बाय कर. बाय बाय. चलो चला आता बसलोय रिक्षामध्ये घरी जातोय आता. इथं रिक्षा अक्सर बीचवरनं रिक्षा पकडली
तेव्हा फुल ट्रॉफिक लागली, एकदम ट्रॉफिक म्हणजे ट्रॉफिक आहे इकडे. आता पूर्ण ट्रॉफिक लागणार आहे आम्हाला घरी जाईपर्यंत. आता म्हणजे आमचं आता घरी जाईपर्यंत 70-80 रुपये बिल तर होऊनच जातं. तिकडनं येताना 70 रुपये झालेत, आता इकडनं जाताना पण 80 रुपये होऊन जाईल. सर गायत्री बाय बाय कर. बाय 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 बाय. चला तर मित्रांनो, शेवटी तुम्ही सांगितलं फिरायला जा तर आलोत आम्ही फिरायला आता. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, प्लीज प्लीज प्लीज.